बोला. पोर्टल चालू झाल्यावर हे बघा, यांच्या निराधार जी समिती आहे त्याच्यात ते आलं आहे. टोकन आहे, ते केस पास झाली आहे. डिपार्टमेंटचे हाल बघा काय आहे. हे म्हणतात आहे, काय म्हणतात सर, का दिसत नाही आहे. झाल्यावर चेक करून घ्या. पोर्टल चालू आहे. त्या दिवशी आलो मी, तुम्ही म्हणे मला पाठवा, तर काय झालं त्याचं. पोर्टल सुरू झाल्यावर हे बघा, यांचे पोर्टल सांगते. त्या दिवशी मी आलो, आल्यानंतर यांनी म्हटलं दिसत नाही, नंबर पाठवा तुम्ही. अजून नंबर पाठवला, आधार कार्ड पाठवला. आज ते सांगतात आहे की आम्हाला दिसतच नाही आहे. आता हे सांगा, लोक आपला वेळ घालवून टोकन बनवतात, केसेस पास करतात, आणि हे बघा गव्हर्नमेंटचा जो कारभार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत गेला पाहिजे. कारण की निराधार समितीमध्ये आणि श्रावणबाळ योजनेचं जे काम या ठिकाणी होत आहे, हे पूर्ण प्रकारे भेसळ काम आहे. इथं काहीच नाही, कुणाकडे काही लक्ष देण्यात येत नाही आहे. फक्त ते दलालाकडून जे कामं येतात ते कामं यांचे बरोबर होतात. हे निराधार समिती बघून घ्या. इथं आपलं नाव काय नाव आहे साहेब? मिलिंद भोसले. हे बघा, हे कर्मचारी. आपण काय पदावर आहे इथे? मी तलाठी पदावर. तलाठी पदावर. हे बघा, हे तलाठी आहेत. आणि यांचं म्हणणं आहे, काय म्हणणं आहे तुमचं, केस का दिसत नाही आम्हाला एवढं सांगा. त्यांच्या अगर डीबीटी मध्ये डीबीटी झाली असेल रजिस्ट्रेशन, तर आपण जेव्हा पोर्टल सुरू होईल तर त्यांचा आधार कार्ड नंबर टाकून आपण चेक करू. त्यानंतर त्या दिवशी मग काय केलं आपण, पोर्टल चालू होतं तर पोर्टल सुरूच नाही झाला. त्या दिवशी चेक केलं ना, समोर चेक करून घ्या. खिडकीमध्ये बसले जे रजिस्ट्रेशन करणारे तिथे एकदा तुम्ही चेक करू. हे बघा, इथे 4-4, 5-5दा. आता बघा, अशा प्रकारे या समोर तुम्ही महिला बघत आहे. हे बघा, ही म्हातारी आजीबाई. हे बघा, हा असा पूर्ण गोंधळ या निराधार श्रावणबाळ समितीमध्ये. कशासाठी आली आजी तू? काय काय म्हणत आहे तर आता? हो, तर आता काय म्हणत आहे? बंद आहे पोर्टल की चालू आहे म्हणते? नाही, पैसे नाही लागत. का साईट बंद आहे का सध्या? हे बघा, साईट बंद आहे म्हणतात. नेहमी बघा, हे गव्हर्नमेंटचं काम. इथं बघा, हे आजी येऊन इथून परत चालली. हां, सांगतो तुम्हाला, कागदही सांगतो, थांबा थोडंसं. हे बघा, पोर्टल गव्हर्नमेंटचं काम बघा. हे गर्दी बघा इथे. आणि हे बघा, पोर्टलच्या नावावरती फक्त लोकांना जे निराधार आहे आणि श्रावणबाळचे पैसे कशासाठी येतात. इथे लोक कोणी कामावर जातात, भांड्याच्या कामाला, कपड्याच्या कामाला, वेळात वेळ काढून या ठिकाणी येऊन राहिले. पण इथे पोर्टल नाही म्हणून हे लोक सांगत आहे. किती दिवसापासून येत आहेत आई तुम्ही? 3 महिन्यापासून. आपण किती दिवसापासून येत आहे इथे? किती? तुम्ही किती दिवसापासून येत आहे? 5 महिन्यापासून. हे किती? 1 वर्षापासून. 1 वर्षापासून पैसे नाही येत आहे आणि बाकीचं काही डॉक्युमेंटही सांगत नाही. हे बघा, या प्रकारचा असा भोंगळ कारोबार चालू आहे इथे. हे लोक कामाला जातात, भांड्याच्या कामाला, दोन्ही भांड्याच्या कामाला, आणि सुट्ट्या काढून या ठिकाणी येतात. आणि या ठिकाणी येऊन कोणी इथं सांगणारं नाही आहे व्यवस्थित की काय आहे. नुसतं या खिडक्यावरती बघा, काही खिडक्यावरती तर कर्मचारीच नाही आहे, बाकीच्यांवर आहे. हे बघा, आणि दलालांच्या थ्रू जे काम होतं त्या कामासाठी त्यांच्या कामाबरोबर होतात, पण हे प्रत्यक्ष येऊन राहिले. या लोकांचं बघा काय प्रकारे इथं हे भोंगळ कारोबार चालू आहे. या गोष्टीचा आम आदमी पार्टी निषेध करते. कारण की बघा, हे गोरगरीब लोक आहे. निराधारचा लाभ कशासाठी? यांच्याकडं पैसे नाही आहे, यांच्याकडं रोजगाराची काही संधी नाही आहे, मुलं बाळं लहान आहे, त्यामुळे यांचे पती वारले आहे. त्याच्यामुळे निराधाराचा लाभ घेण्यासाठी, आणि गव्हर्नमेंटचा आहे तेही गव्हर्नमेंटला पैसे देते, पण तेही देण्यासाठी यांच्या जीवावर येते. इथे केसेस एवढ्या साचलेल्या आहे की लोक बघून घ्या तुम्ही, इथपासून तर बाहेरपर्यंत पूर्ण श्रावणबाळ आणि निराधार समितीसाठी रोज येऊन महिन्यानी लोक 7-7 महिन्यापासून येत आहेत. मी म्हणतो म्हणून नाही, आपण त्यांच्या तोंडून ऐकू. आपण किती दिवसापासून येत आहे इथे? कशासाठी? अच्छा, तुम्ही कशाच्या? निराधारच्या. तुम्ही निराधारच्या. तुमची आजी निराधाराचे, तुमचे निराधार नाही आहे तुमचे. हे बघा, अशा प्रकारे हे लोक आपल्या सुट्ट्या काढून या ठिकाणी येते. नेहमी याला 100-200 रुपये लागते येण्या जाण्यासाठी. आणि इथं येऊनही व्यवस्थितरित्या यांना कोणी सांगायला तयार नाही आहे
कोणी यांच्याशी बोलायला तयार नाही आहे. एक तर शासनाने निराधारचे पैसे बंद करावे, नाही तर मग यांना लवकरात लवकर यांचं काम करून देण्यात यावे. या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे, आम आदमी पार्टीच्याकडून ही विनंती आहे की लवकरात लवकर हे निराधारचे पोर्टल काय प्रॉब्लेम आहे काय नाही हा लवकरात लवकर चालू करण्यात यावा व लोकांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. अन्यथा याच्यासाठी नाही बोलू ना सर. हां हां बोला ना सर, बोला. नाही ऑन कॅमेरा बोलू सर, बोला. हां सांगा ना, ऑन कॅमेरा सांगा, यांच्यासमोर सांगा ना, यांच्या अच्छा सांगा ना तुम्ही. हां मी तेच सांगत आहो ना सर. मी काय म्हटलं मी तुमची तक्रार केली का? मी सर्व्हरचा प्रॉब्लेम सांगत आहो. हां हे बघा जेव्हा अशा काही कोणी आवाज उठवला तर हे अधिकारी येतात, त्याच्या पहिले हे येत नाही, यांच्याशी बोलत नाही. आतापर्यंत का नाही बोलले हो तुम्ही यांच्याशी? आतापर्यंत का नाही बोलले? हां कुठं बोलले तुम्ही? कुठं बोलले? आवाज का कमी? ऑन कॅमेरा बोलू. हे तुमचं काय, हे लोक पागल आहे का इथे? हा 6 महिन्यापासून येत आहे, 6 महिन्यापासून. हे विचारा किती महिने झाले तुम्हाला यायला? हां सर बघा हे नाही, तुम्ही तुमचे अधिकारी बोलवा इथं. असं पागल आहे का हे लोक? हां बोलवा इथं. नाही तर मी यांना घेऊन कलेक्टर ऑफिस चाललो आता. मी का म्हटलं तुम्हाला, एक बघा हे माझे नातेवाईक नाही आहे, लक्षात ठेवा. हां नाही बोला ऑन कॅमेरात बोलू, जे काही आहे ऑन कॅमेरा बोला. हां कॅमेरा समोर बोला, तुमचं काय बोलू. हां बोला. हे बघा या 2-2 घंट्या 3-3 घंट्यापासून इथं बसले आहे, एक जण कोणी यांच्यासोबत बोलायला तयार नाही. आणि जेव्हा मी ऑन कॅमेरा ऑनलाईन आलो तर हे बघा यांचे अधिकारी कसे हजर झाले. इथं आलं का कोणी भेटायला तुम्हाला? याच्या पहिले आलं का कोणी भेटायला? हे बघा हे सत्याचा बघा काय आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग बरोबर करू ना सर, आमचा मौलिक संविधानिक अधिकार आहे आम्हाला. काय सांगा तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुमचा काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम सांगा. प्रॉब्लेम चालू झाली आता, पण आता काय प्रॉब्लेम आहे? आता साईट बंद झाली, तुम्हाला सांगितलं. किती महिन्यापासून? अरे आता चालू झालं ना, आता बंद झालं ना आता तुम्हाला. अरे सर मागील 5 महिन्यापासून साईट सांगून राहिले. 5 महिन्यापासून. हे बघा साईटचा प्रॉब्लेम 1 दिवस 2 दिवस, मागील 5 महिन्यापासून साईटचा प्रॉब्लेम सांगत आहे. तुम्हाला काम करायचं आहे ना, कामाची मेहनत बंद करा नाही. आता तुम्ही बोलता बंद करा. हा आता कामं होईल का बरोबर यांची? थांबा थोडंसं थांबा, साहेबाशी बोलून घेऊ का म्हणते तर हे आज पूर्ण व्याराण्याला करूनच जाऊ इथून. बोला.